जयंतजी नारकर आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी बक्षीस द्यायचं आहे आणि जे मालकांनी या ठिकाणी बक्षीस लावलं होतं रितेश 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 अनिल सकपाळ आणि जोमा दरोडा यांनी 500 रुपये या ठिकाणी लावले होते ते बक्षीस या ठिकाणी आपल्याला देतोय। त्याच्यानंतर नितीन याच्यासाठी 200 रुपये आलेत ते सुद्धा द्यायचं आणि ऋषभ यांनी सुद्धा यायचं आहे। नितीन याचे 200 रुपये आणि ऋषभचे बेसे 100 रुपये या ठिकाणी मॅच कडे वळूया। अर्थातच सुभाष शिंदे आपल्याला विनंती करतोय जरा इकडे यायचं। आज ज्यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकलात खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आवाज ऐकायला मिळाला विजय कदम सर या ठिकाणी आता आपल्यातून रजा घेत आहेत या ठिकाणी निश्चितच त्याचा आपण शाल देऊन आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे कारण वेळात वेळ काढून या ठिकाणी अर्थातच आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतोय। हॅलो ज्या ठिकाणी रोज अक्षय पाटील यांचा फोन यायचा की एक दिवस तरी आमच्यासाठी द्या आणि खरंच वर्षाई पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आल्यानंतर खूप काही आपल्याला एक चांगला अनुभव या ठिकाणी मिळतो आणि कदाचित बोलण्याच्या ओघात बऱ्याच दिवस समालोचनाची सवय नाही पण बोलण्याच्या ओघात एखादी चूक झाली असल्या क्षमस्व। चला मैदानाकडे वळूया। अर्थातच पहिले षटक प्रगतीपथावरती चालू आहे 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। अंश 11 रिया एंटरप्राइजेस विरुद्ध या ठिकाणी ओवी 11 याच्यामध्ये जुगलबंदी होतीये 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी इनिंग या ठिकाणी संपवायची आपण बघतोय गोलंदाज दर्शन या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मोठी अपील करण्याचा प्रयत्न अपील मध्ये विश्वास कमी या ठिकाणी आपल्याला एक धाव स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळेल एका धावेने धावफलकावरती धावा वाढताना पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती धावा आल्या तब्बल 15 धावा स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळतात एक सुंदर अशी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आज दिवसामध्ये विजयजी कदम सरांचा या ठिकाणी आवाज ऐकलात आणि खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध झालात। आपण बघतोय या ठिकाणी डॉट बॉल निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला या ठिकाणी स्थिरावताना पाहायला मिळेल धावा झाल्यात 15 पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ झालाय या ठिकाणी कसं आहे काका की ओबी 11 संघ जेवढा स्पीड अप करेल तेवढं त्यांना फलंदाजी करण्यासाठी पोषकता निर्माण होईल कारण त्यांनी जर लेट केलं तर त्यांना फलंदाजी करण्यासाठी तो अंधार होईल त्याच्यामुळे बेनिफिट घ्यायचं की डिसएडव्हांटेजेस घ्यायचं हे त्यांनी ठरवायचं आहे त्यामुळे त्यांना स्पीड अप करणं अतिशय गरजेचं आहे। आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात अर्थातच अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघाच्या गोलंदाज संजय यावेळी बरोबर चेंडूला खोदून काढला जातोय स्टेट ड्राइव्ह फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू येतोय दर्जेदार असा प्रेक्षणीय षटकार डीजे आपण बघतोय अर्थातच स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात तब्बल 21 यावेळी सोन्याचा गोळा माती मोल केला जातोय आणि निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं तर राज कदम उद्याचा जो मॅच आहे अर्थातच भोरा 11 आणि स्वर्गीय दत्ता पाटील 11 यांनी 9:15 वाजता ग्राउंड वरती या ठिकाणी राहायचं आहे विनंती असेल आणि 9:30 ला आपली मॅच या ठिकाणी चालू होईल लक्षात घ्या। 22 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज संजय बेकावडे थोडासा महागडा ठरतोय पण तो कमबॅक केलं होतं मात्र राज सारख्या फलंदाजाचा झेल या ठिकाणी सोडला गेला यावेळी अर्थातच उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निश्चितपणाने या चेंडूला पनिशमेंट करतील एक अवांतर धाव आपल्याला वाढताना पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती धावा आल्या तब्बल 23
बरोबर आहे. दोन्ही फलंदाज गोलंदाज आपण बघितलं तर दोन्ही जावळी संघाकडून या ठिकाणी बिलॉंग करतात. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या दोघांचा खेळ एकमेकांना माहिती आहे. त्याच्यामुळे ती रणनीती या ठिकाणी आखतायत दोघं. यावेळी मात्र हबी ठरतोय अर्थातच मित्र म्हणेन कर्णधार मंगेश पाटील आणि बरोबर या ठिकाणी आपण बघितलं तर चौकार षटकांची आतषबाजी होतीये या मैदानावरती. ज्या पद्धतीने ओबी संघानं ओबी 11 संघाने या ठिकाणी आपण बघितलं तर 79 धावा सुद्धा या ठिकाणी चेस केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या सोबत या ठिकाणी कुठेतरी एक फायटिंग टार्गेट निर्माण करण्याची या ठिकाणी गरज आहे. आता मात्र हा पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. काय केलं जाते ओवी 11 संघाकडून, कारण आपण बघितलं तर तब्बल राज कदम असेल किंवा मंगेश पाटील या दोन्ही झुंजार फलंदाजांसाठी या ठिकाणी पूर्णपणे जीवदान दिलं जातोय. दोन फलंदाजांचा झेल या ठिकाणी सोडला जातोय. मागासच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर दिनेश कदम याचा सोडलेला झेल पूर्णपणे कर्दनकाळ ठरला होता बापदेव 11 संघासाठी. तो कर्दनकाळ ठरतोय का? मात्र यावेळी यॉर्क पद्धतीने चेंडू अर्थातच सरळ यष्टीचा वेध घेतोय आणि फलंदाज मात्र बाद. पंधरा या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात मित्र म्हणेन तेरा धावा या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट अर्थातच राज कदम बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला. मंगेश पाटील बरोबर विकेट केलाय. सरळ चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा येतोय दर्जेदार असा प्रेक्षणीय षटकार. धोनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच चौकारणी षटकांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज अंकित कुठेतरी महागडा ठरतोय. ज्या अंकितनं मागाच्या मॅच मध्ये अक्षरशः धुवाधार फलंदाजी केली होती आणि मागाच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर काका अतुल कदम यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची अतुल जाधव यांनी सुद्धा या ठिकाणी एक बहारदार खेळी केली होती आणि आपल्या संघाला त्या ठिकाणी विजय संपादन करून दिला होता. ओबी 11 त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि अर्थात निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत तब्बल 34. ओव्हरपिच चेंडू बरोबर या ठिकाणी चेंडूचा अभ्यास केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि अर्थातच या ठिकाणी झेल सुटला जातोय आणि झेलचं रूपांतर हा येतोय दर्जेदार षटकार. आपण बघितलं तर मित्रांनो चौकारणी षटकांची आतषबाजी केली जातीये. ज्या मंगेशचा झेल सोडला गेला होता मागाच्या ओव्हर मध्ये आणि त्या जीवदानाचा बरोबर या ठिकाणी फायदा घेतोय. जशास तसं या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. अर्थातच एक पुनरावृत्ती पाहायला मिळेल. ती रिप्ले बघितला नसेल तर हा रिप्ले शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा येतोय षटकार. उच्चांक होतोय का? मागाच्या मॅच मध्ये 78 धावा या ठिकाणी गोळा केल्या होत्या. 79 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. ते 79 धावा कुठल्या होत्या ओबी 11 संघानं आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाला होता अंश 11 संघ. त्यामुळे त्यांना माहिती आहे की ओबी 11 संघासाठी एक बहारदार खेळी आहे आणि त्यांच्या समोर जर खेळायचं असेल तर 70+ धावा होणं अतिशय गरजेचं आहे आणि तशीच फलंदाजी या ठिकाणी चालू आहे. कारण षटक क्रमांक चालू आहे अर्थातच 3 आणि धावपळ धावा आल्या तब्बल 48. कत्तल आणि कत्तलच या ठिकाणी केली जातीये. ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. दरम्यान एक धाव रोखू शकत नाहीत. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी वाढल्या जात आहेत. स्कोर कार्ड वरती धावा होत आहेत 49. अतिशय सुंदर ही स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवसासाठी अर्थातच सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मित्रांनो पार पडला आणि अर्थातच सिने अभिनेते या ठिकाणी आपण बघितलं तर आदेशजी बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पार पडली आणि त्यांच्या शुभेच्छा सुद्धा या अर्थातच या स्पर्धेसाठी आपल्याला लाभल्या. कृपया फास्ट घ्यायचं आहे विनंती असेल. संजय बेकावडे या ठिकाणी गोलंदाजी मार्ग पर
सज्ज असेल. आपण बघितलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि अर्थातच स्वतः कर्णधार आहे ओव्ही 11 संघाचा. यावेळी अर्थातच बॅटची आतली कडा या ठिकाणी टाटली गेली आणि गोटी नेम अर्थातच फलंदाज बाद धावचीची विकेट. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये होत आहेत. आपण बघतोय तर धावा झाल्यात 49. अर्थातच संजय बेकावडे एक सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करतोय आणि आपल्या संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून एक योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. संजय यावेळी मिस्टॅमिक स्ट्रोक फटका फसलाय. बराचसा वेळ चेंडू हव्यामध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूची झेल घेतोय आणि अर्थातच पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट. तू चल मी आलोच अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तब्बल 49. 3 विकेट या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला. राज कदम यांनी एक सलामी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर रोहिदास याची धावचीची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. स्वामी डगआउट मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि अर्थातच त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज क्रीज वरती रमाकांत. गोलंदाज संजय आपल्या गोलंदाजी मार्फत सज्ज पुन्हा एकदा. यावेळी उजव्या यष्टीच्या निश्चितच पंच अभ्यास करतील. कारण ज्या पद्धतीने आपण जर राजकारणामध्ये बघितलं तर नो बॉल, येस दिस इज अ नो बॉल. कारण पंचांनी बरोबर अभ्यास केला आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी डिसिजन घेतला. कारण संध्याकाळची वेळ आहे आणि प्रत्येक कोणत्याही या ठिकाणी संघांवरती अन्याय होणार नाही याची निश्चितच दक्षता पंचांची आहे. त्यामुळे हा नो घोषित या ठिकाणी केला जातोय आणि फ्री हिट हेलिकॉप्टर फिरलाय. फ्री हिटचा हा बॉल, फ्री हिटचा हा बॉल बरोबर हिट केलाय. सरळ हिट केला जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा येतोय प्रेक्षणीय दर्जेदार षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या होती 57. यावेळी बॅटची एज घेतली जाते. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि मंगेश सारख्या फलंदाजाला अर्थातच हा नवीन फलंदाज आहे आपण रमाकांत यासारख्या फलंदाजाला या ठिकाणी कुठेतरी जीवदान दिलं जातोय आणि अर्थातच मित्र म्हणेन काका या इनिंग मध्ये आतामध्ये 3 झेल या ठिकाणी सुटले गेले आणि त्या 3 झेल कुठेतरी अंगलट आल्यासारखे वाटतायत ओव्ही 11 संघासाठी. धावसंख्या होतीये तब्बल 59. संजय बेकावडे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मॅचवर सज्ज. यावेळी अर्थातच स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला जातोय. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल. आपण मित्र म्हणेन ओव्ही 11 संघ जास्तीत जास्त या ठिकाणी डॉट चेंडू कशा पद्धतीने येतील हा प्रयत्न या ठिकाणी या संघाचे करतायत. ओलपीच चेंडू बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि सोपाचा झेल या ठिकाणी पकडला जातोय. टार्गेट अतिशय सन्मान प्राप्त आहे. कारण मगाच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 79 धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि अर्थातच त्या चेस सुद्धा केले होते ओव्ही 11 संघानं. त्यामुळे अशीच फलंदाजी अपोजिट संघाची होणं ती अपेक्षित होती. मंगेश पाटील यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कोणत्या प्रकारची चूक नाहीये. मंगेश पाटील याच्या खेळीचा अंत होतोय. बॅक टू निश्चितच आपण बघतोय जय
या ठिकाणी 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय आणि अर्थातच आपण बघितलं तर तू चल मी आलोच अशी परिस्थिती पाहायला मिळते. पहिल्या सलामीच्या जोडीने एक चांगली फलंदाजी केली होती, नंतरच्या फलंदाजांनी सुद्धा या ठिकाणी बहारदार फलंदाजी केली होती आणि आता मात्र कुठेतरी संकटात सापडलाय अर्थातच अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघ. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुढेपणे या ठिकाणी फसला जातोय. तू चल मी आलोच अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये आणि डॉट बॉल. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला स्थिरवताना पाहायला मिळतात तब्बल 59. ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. चेंडूची उचल होईल, फेकी होईल, मात्र दोन्ही फलंदाजांकडे बराच अवधी आहे आणि या अवधीमध्ये एक धाव पूर्ण करतात. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. 60 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती जमा होताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि अर्थातच एक चांगली फलंदाजी या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मंगेश असेल, राज असेल, रमाकांत यांनी केलेली एक बहारदार फलंदाजी कुठेतरी पोषक ठरली. यावेळी आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, कारण बरोबर आहे डावकुरी आत्याचा या ठिकाणी फलंदाज आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी व्यूवर रचना आखणं तितकंच गरजेचं आहे. जय याचा हा चेंडू आपण बघतोय अर्थातच लेग ग्लास केला जातोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड होईल, फेकी होईल, मात्र तू चल मी आलोच अशी परिस्थिती होते का? मात्र यावेळी दोन्ही फलंदाज स्वतःच्या क्रीज मध्ये या ठिकाणी यशस्वीरित्या पोहोचतायत आणि 2 धावा या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतील. अर्थातच अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 62. लॉस ऑफ 5 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज जय. विकेट केलाय सरळ चेंडू, बॉलर बॅकडोर फटका पाहायला मिळतोय. हा येतोय एक प्रेक्षणीय दर्जेदार उत्तुंग असा षटकार. अर्थातच संघाची धावसंख्या वाढणार आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या येऊन पोहोचतीये तब्बल 68. 68. लॉस ऑफ 5 विकेट. या ठिकाणी कुठेतरी महागडा ठरतोय हा गोलंदाज. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होतोय का? बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर मित्र मॅडन चौकारामध्ये येतोय. हा येतोय एक चौकार. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मी तर अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघाला विनंती आहे, ज्या पद्धतीने या ठिकाणी 25 मिनिटाच्या आतमध्येच या ठिकाणी इनिंग संपवली ओवी 11 संघानं आणि तसंच सहकार्य अर्थातच मी अपेक्षित करतोय अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघाचं. त्याच्यामुळे आपल्या संघाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्वरित या ठिकाणी सजून घ्यायचं आहे. मी विनंती करतोय, अर्थातच पुन्हा एकदा विनंती करतोय अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघाला की आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी त्वरितच मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. श्री वैजनाथ मित्रमंडळ वडसई आयोजित ही वडसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा आणि आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. या स्पर्धेमध्ये 10 संघ आणि त्या 10 संघांमधून कोण जिंकणार, कोण पराभूत होणार ही वेळ येणारी रविवारी या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. रविवार म्हटलं की अर्थातच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि एक महत्त्वपूर्ण दिवस अर्थातच संविधान दिन सुद्धा त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि बरोबर या ठिकाणी या 26 जानेवारीचं औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कृपया फिल्डिंग लावा लगेच विनंती करतोय. मंगेश पाटील सलामीवीर या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेत, त्यांना विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी मैदानाकडे आपण वळणार आहोत. 5 षटकांचा हा सामना असेल. 5 षटकांमध्ये आपण बघितलं तर पहिली इनिंग केल्यानंतर 72 धावा या ठिकाणी गोळा केल्यात आणि 73 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलंय ओवी 11 संघासमोर. मागाशी मॅच आपण बघितली ओवी 11 संघानं तब्बल
78 धावा 79 धावा त्या ठिकाणी चेस केल्या होत्या, त्याच्यामुळे हा सुद्धा सामना शेवटच्या चेंडूवर ते रंगेल यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाहीये, कारण त्यांच्यामध्ये ती धमक आहे आणि ती धमक दाखवून दिली आहे. अर्थातच आधीच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने एक अफलातून फलंदाजी केली त्या फलंदाजीच्या जोरावरती 79 धावा त्या ठिकाणी कुठल्या होत्या आणि तशीच परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोहिदास राईट आर्म ओव्हर द विकेट. बरोबर स्लोअर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि निश्चितपणे आपण बघितलं तर क्लोज विकेट किपिंग राज कदम अर्थातच याचं या ठिकाणी कौतुक केलं जातोय आणि अर्थातच संघाची धावसंख्येला अजूनही सुरुवात नाहीये. 73 धावांनी या ठिकाणी प्रत्युत्तर द्यायचंय. पहिला चेंडू आलाय निर्धाव आणि अर्थातच आपल्या गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज रोहिदास. अंश 11 रिया एंटरप्राइजेस आणि ओबी 11 यांच्यामध्ये चालू असलेली जुगलबंदी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र घुटना टेक तमाशा देख हा येतोय एक दर्जेदार असा षटकार. सुंदर अशी ही या ठिकाणी खेळी आपल्याला पाहायला मिळतीये. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आणि तो हौसला ती जिद्द या ठिकाणी ओबीसी 11 संघाच्या फलंदाजांमध्ये आहे यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. संघाची धावसंख्या 6. क्या बात आहे. आता सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट क्षेत्रातला हा अतिशय तिखट चेंडू अर्थातच ब्रह्मास्त्र यूज केलं गेलं गोलंदाजाच्या वतीनं आणि अनेक स्पर्धांमध्ये या चेंडूला जहिरीली गेंद या यॉर्कर या ठिकाणी या आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्क पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज रोहिदास पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती आला होता षटकार आणि येणार चेंडूवरती एक चांगला कमबॅक केलंय अर्थातच रोहिदास या गोलंदाजानं. धावसंख्या 7. यावेळी बिगिट केलाय. बरोबर चेंडूचा अभ्यास केला गेला आणि सरळ चेंडू धाडलाय. हा येतोय माहिती हिट षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 73 धावांना उत्तर देताना धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर मॅच या ठिकाणी शेवटच्या चेंडूमध्ये रंगेल यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. जशाच तसा प्रत्युत्तर टिट फॉर टॅक ची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली होती अर्थातच ओबी 11 संघाच्या फलंदाजांनी तशी सुरुवात आतापर्यंत या ठिकाणी केली जाते. फुलटॉ चेंडू फटका फसलाय त्या ठिकाणी. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल का की झेल होईल. हा मात्र या ठिकाणी अर्थातच सोपाचा झेल या ठिकाणी सुटला जातोय. एक झालेली चूक आपल्या संघाला पूर्णपणे महागडा ठरू शकते आणि अंकित सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान दिला जातोय आणि जीवदानाचा या ठिकाणी अर्थातच रूपांतर झालाय चौकारामध्ये. संजय आणि अंकित दोन्ही बंधूंची ही जोडी आणि संजय यांनी एक बहारदार खेळी आतापर्यंत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि तीच खेळी होणे या सामन्यामध्ये गरजेची आहे. फुलटॉस चेंडू आमंत्रण दिलं होतं, आमंत्रणाचा स्वीकार करत सरळ चेंडूला धाडलाय. हा येतोय बिग हिट झालाय षटकार. आवाज स्कोरकार्ड वरती लागला. षटक क्रमांक पहिला संपलाय. मित्र म्हणेन अर्थातच पहिला चेंडू निर्धाव गेला होता, त्याच्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आणि नंतरच्या 3 चेंडूवरती तब्बल 16 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. चला लवकर गोलंदाजी चेंज करा, लवकर स्पीड अप करायचं आहे. 23 धावा स्कोरकार्ड वरती लागल्या आहेत. अजूनही 24 शेड्यूल मध्ये अजूनही धावा गोळा करायच्या 50. 12.50च्या सरासरी या ठिकाणी वाटचाल करायची आहे मी तर म्हणेन ओबी 11 संघाला. आधीच्या 3 मॅचेस ओबी 11 संघाने कृपया विनंती आहे जास्त वेळ घ्यायचा नाहीये. कर्णधार मंगेश पाटील मंगेश आपण बघतोय कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला मित्रांनो सांगणार आहे. यावेळी स्लोवर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नॉट आउट निश्चितपणानं पंचांनी त्या ठिकाणी डिसिजन दिलेला आहे.
निश्चितच आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी एक फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला मंगेश याचा. आणि अर्थातच ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्या फलंदाजीच्या माध्यमातून योगदान दिलं होतं आणि तशीच गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीतून योगदान मंगेश पाटील असं पाहायला मिळतोय. ओव्हरपिच चेंडू अर्थातच आधी या ठिकाणी उजव्या ष्टीवरती येऊन चेंडूला फाईनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बरोबर फलंदाजाची शैली बघून या ठिकाणी गोलंदाजानं अचूक टप्पा त्या ठिकाणी टाकला गेला आणि त्या चेंडूच्या माध्यमातून फलंदाजाला जखडून ठेवलं आणि एक निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता केली. स्कोर कार्ड वरती धावा स्थिर होत आहेत 23. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या होत्या आणि या षटकांपर्यंत आतापर्यंत एकही धाव या ठिकाणी खर्च करत नाहीये. ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडूला खेळलाय डीप विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, मात्र दोन्ही फलंदाजांकडे बारा सावधी आहे. या अवधीमध्ये एक धाव पूर्ण करतात आणि स्ट्राईक रोटेट करतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 73 धावांना प्रत्युत्तर देताना बिनबाद 24. सलामीला आलेले हे दोन्ही बंधू अर्थातच बडे मिया छोटे मिया अशी ही दोन्ही बंधूंची जोडी एक चांगल्या पद्धतीने कामगिरी करतीये आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. विकेट काढण्याचा प्रयत्न मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू या ठिकाणी पडला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. असं वाटलं होतं की या ठिकाणी धावची होईल, मात्र बाल बाल बच गए असं म्हणायला काही हरकत नाहीये. दोन्ही फलंदाज स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये यशस्वीरित्या या ठिकाणी पोहोचतायत आणि स्कोर कार्ड वरती धावा 2 धावेने वाढल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 26. 26 धावा धाव फळकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी आपण बघतोय बरोबर चेंडूला हेरला गेला, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं तंत्र यूज करत डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मारलेला हा येतोय प्रेक्षणीय शाबुक चौकार. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत आणि या 30 धावेने कुठेतरी या ठिकाणी आतापर्यंत या सामन्यामध्ये जिवंत ठेवलंय ओवी 11 संघाला. कारण 73 धावांना या ठिकाणी प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि तशीच बहादर फलंदाजी अर्थातच हे दोन्ही फलंदाज करतायत. विकेट काढण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि यावेळी मात्र अर्थातच यष्टीची ही विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. अपील केली आणि अपील मध्ये विश्वास सुद्धा तितकाच महत्वपूर्ण होता आणि नॉट आउट या ठिकाणी पंचांनी त्या ठिकाणी त्याला आउट घोषित केलेला आहे. रिव्ह्यू या ठिकाणी नाहीये कारण ऑन फील्डच या ठिकाणी डिसिजन द्यायचा आहे. रिव्ह्यू फक्त बीमर साठी या ठिकाणी यूज केला जाईल, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. संजय बेकावडे सलामीला आलेला फलंदाज अतिशय सुंदर या ठिकाणी कामगिरी केली. सलामी कशा पद्धतीने द्यायची एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी घालून दिलं आणि चांगल्या पद्धतीची सलामी देत आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याच्या फलंदाजीतून असेल, त्याच्या गोलंदाजीतून असेल. एक अष्टपैलू खेळाडू कशा पद्धतीने असावा याचं एक जिवंत उदाहरण त्याने या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये दाखवून दिलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या ओवी 11 संघाला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पूर्णपणे जिवंत ठेवलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 43 धाव्यांची अजूनही गरज आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. नवीन फलंदाज अतुल जाधव, स्ट्रायकर फलंदाज अंकित बेकावळे आणि नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी यूज केला जातोय राजेश. यावेळी बॅटची एज घेतली होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय, तू धाव मी धाव अशी परिस्थिती पाहायला मिळतीये आणि याचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगायचं आता, काय म्हणायचं बघा. बाल बाल बच गए अर्थात जीवदान कशा पद्धतीने द्यायचा सोपासा या ठिकाणी धावची फलंदाज झाला असता, परंतु एक केलेली चूक आपल्या संघाला पूर्णपणे या सामन्यामध्ये थोडंसं बॅकफुटला नेऊ शकते का याचं या ठिकाणी उत्तर येणाऱ्या क्षणातच आपल्याला मिळणार आहे. अतुल जाधव याने जी खेळी मगाच्या मॅच मध्ये साकारली होती त्याच अतुल जाधव याला या ठिकाणी जीवदान दिला जातोय. त्या जीवदानाचा फायदा घेईल का असा प्रश्न चिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अर्थातच आपण बघतोय. विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. अंकित बेकावडे ज्याने बहारदार फलंदाजी केली होती आतापर्यंत या लीग स्टेज मध्ये, आता मात्र कुठेतरी जखडून ठेवलाय या सामन्यामध्ये. मित्र म्हणेन अंकित बेकावडे याला आतापर्यंत 5 चेंडू त्या ठिकाणी तो डॉट खेळलाय. 5 चेंडू या ठिकाणी डॉट खेळलाय, त्याच्यामुळे कुठेतरी प्रेशर मध्ये फलंदाजी करतोय का असा प्रश्न चिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. संध्याकाळची वेळ आहे, गोलंदाजाला पोषक असं वातावरण असतं आणि त्याचाच फायदा या ठिकाणी राजेश घेताना पाहायला मिळतोय. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का, मात्र त्या ठिकाणी एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीत आणि या 2 धावेने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल
32 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. एक सुंदर अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने गाजला गेला आणि अर्थातच तसेच सामने उद्याच्या येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज राजेश आपल्या गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी अर्थातच आपण बघितलं तर बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल निश्चितच एक एक निर्धाव चेंडू कुठेतरी आनंदित करतोय. मी तर म्हणेन अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघासाठी आणि एक एक धाव या ठिकाणी आनंदित करतोय. अर्थातच मित्र म्हणेन ओ 11 संघासाठी 73 धावांचं या ठिकाणी पाठलाग करताना आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 32. फुलटॉस चेंडू पाहिजे तितका समाचार या ठिकाणी स्वीकारता येत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी चेंडू पडेल, उचल करेल, फेकी या ठिकाणी केली जाते. मात्र आपण बघितलं तर बिमरचा या ठिकाणी थोडासा रिव्ह्यू बघा. बिमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू यूज केला जातोय. नो बॉल. नो बॉल निश्चितच कारण कमरेच्या वरती हा बॉल आहे आणि बरोबर या चेंडूला या ठिकाणी नो+2 अशा 3 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 35 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिटचा चेंडू ग्राउंड शॉटने चेंडूला खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूच्या मागे धावतोय, बागडतोय. मात्र आपण बघितलं तर 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाहीत. या 2 धावेने विजयाच्या नजदीक जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित बेकावडे सलामीला आलेला फलंदाज आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती जबाबदारी आहे. अतुल जाधव याला जीवदान दिलाय. ज्या मागासच्या मॅच मध्ये आपण जर बघितले अतुल जाधव याची बहादर खेळी, ती खेळी या सामन्यामध्ये होणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. धावपळावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 73 धावांना प्रत्युत्तर देताना 37. संजय बेकावडे की ज्याने एक बहादर खेळी केली होती, तब्बल 22 धावांची खेळ सलामी साकारली होती, तो संजय बेकावडे बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला. आता मात्र फ्रंट फूट लावून सरळ चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी बिगिट केला जातोय. सरळ चेंडू जातोय, हा येतोय दर्जेदार माइटी हिट षटकार. तिकडे कोण व्हॉलेंटियर्स असतील, प्रेक्षक असतील, आपल्याला विनंती आहे की चेंडू लवकरात लवकर त्या मैदानामध्ये पाठवून द्यायचा आहे. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनंती करतोय की जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. कैलास पाटील, मंगेश पाटील, राज कदम आपल्याला विनंती आहे, कारण 12 चेंडूंचा अजूनही सामना या ठिकाणी बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 30 धावांची या ठिकाणी गरज आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची या ठिकाणी गरज आपल्याला लागताना पाहायला मिळतीये. पाणी कृपया घेऊन नका जाऊ, कारण संध्याकाळची वेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 30 धावांची या ठिकाणी गरज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक या ठिकाणी मिनिट अर्थातच ओवी 11 संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. गोलंदाज स्वतः मंगेश पाटील, स्वतः कर्णधार या ठिकाणी जबाबदारी स्वीकारतोय. चला लवकर स्पीड अप करा. 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची या ठिकाणी गरज आता आपल्याला पाहायला मिळतीये. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार ही येणारी वेळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. पण तो या ठिकाणी आपण बघतोय मंगेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, स्वतः कर्णधार आहे, स्वतः जबाबदारी घेतली आहे. 12 चेंडूमध्ये 30 धावा होतील का ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला जातोय. अतुल जाधव सारख्या फलंदाजला या ठिकाणी थोडंसं जखडून ठेवलंय. संघाची धावसंख्या स्थिर होती 43 या धावसंख्येवरती. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी धावा गोळा करायच्या त्या 30. 11 चेंडू 30 धावा होतील का. आता मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. सरळ चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय आणि हा येतोय अतुल जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठी विकेट, दुसरी विकेट, बॅक टू द पॅव्हिलियन.
कृपया फलंदाज लवकर जायचंय. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश मॅन फ्रॉम जावळी. जावळी संघाकडून या ठिकाणी दोन्ही फलंदाज बिलॉंग करतात आणि आपण बघितलं तर दोन्ही या ठिकाणी फलंदाज जावळी संघाकडून बिलॉंग करताना गोलंदाज सुद्धा जावळी संघाचा आहे. त्याच्यामुळे एकमेकांच्या खेळी या एकमेकांना माहिती आहेत, या खूपी माहिती आहेत. त्याच्यामुळे तशीच गोलंदाजी होतीये मंगेशची. विकेट काढण्याचा प्रयत्न, खाली राहणारा चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल, फेकी करेल, मात्र आता समीकरण येऊन ठेपलंय. अर्थातच 9 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. 9 चेंडू आणि 29 धावा होतील का, प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. यावेळी मात्र आपण बघतोय 5वा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची संपर्क होत नाहीये आणि निश्चितपणानं कशा पद्धतीने चेंडू या ठिकाणी टाकावा आणि आपण बघितलं तर एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश आणि यावेळी अर्थातच बरोबर चेंडूला हेरलं गेलं आणि फलंदाज बॅटकट आहे. बरोबर सल्ला मसलत होईल. पंचांनी निर्णय दिलेला आहे बॅटकट आहे, कारण स्क्वेअरलेग पंचांकडे आवाज आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठी आहे मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांचा क्रिकेटचा अनुभव सुद्धा तितकाच मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश पाडेल नो बॉल असेल. अर्थातच पंचांनी डिसिजन दिलाय की नो बॉल आहे, त्याच्यामुळे समीकरण पूर्णपणे या ठिकाणी बदललं जाईल. जास्त वेळ घ्यायचा नाहीये मित्रांनो, कारण शेवटचा क्षण या ठिकाणी येऊन ठेवलाय आणि ओव्ही 11 संघ या ठिकाणी अजूनही धावा गोळा करायच्या आहेत. धावा झाल्या आहेत 46 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत. अजूनही 7 चेंडूंमध्ये 27 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे. राजेशाचा हा चेंडू आपण बघतोय, सरळ चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. हा जातोय वन बाउन्स, प्रेक्षणीय दर्जेदार चौकार. समीकरण या ठिकाणी पूर्णपणे बदलला जातोय की जिथे 7 चेंडूंमध्ये 27 धावा पाहिजे होत्या, तो समीकरण आता येऊन ठेपलंय 6 चेंडू आणि 23 धाव्यांचं. 6 चेंडू 23 धावा होतील का, असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. तो समीकरण कोण सोडवेल, कोण या ठिकाणी तारणहार ठरेल. अर्थातच 11 संघासाठी की गोलंदाज आपल्या या ठिकाणी जादुई गोलंदाजीचा करिश्मा, आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाची छाप या मैदानावरती सोडेल का, या सामन्यामध्ये सोडेल का. तमाम क्रिकेट रसिकांचं, तमाम मान्यवरांचं लक्ष या मैदानाकडे लागून राहिलंय, कारण शेवटचे चेंडू बाकी आहेत 6 आणि विजयासाठी धावा गोळा करायच्या आहेत 23. चला फिल्डिंग लावून घ्या. मंगेश पाटील वारंवार या ठिकाणी विनंती करतोय, आपण कर्णधार आहात. कैलास पाटील आपण संघ मालक आहात. राज कदम आपल्याला सुद्धा विनंती आहे. 6 चेंडू आणि 23 धावांचा सामना आहे, त्याच्यामुळे प्रत्येक एक मिनिट या ठिकाणी महत्वाचा आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची या ठिकाणी गरज आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार. सलामीला आलेला फलंदाज अंकित अजूनही पाय रोवून उभा आहे, त्याच्यावरती जबाबदारी आहे. आता मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र सरळ चेंडूला या ठिकाणी वन बाउन्स सरळ चेंडू जातोय चौकार. जर ओव्ही 11 संघानं मॅच जिंकला तर संघ मालक या ठिकाणी मिलन जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालंय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 5 चेंडू आणि 19 धावा. असंच काहीच समीकरण मागच्या मॅच मध्ये सुद्धा होतं आणि ती मॅच या ठिकाणी जिंकली होती.
5 चेंडू आणि 19 धावांचं या ठिकाणी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार? 5 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडू येईल, वन बाउन्स, बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. 4 चेंडू आणि 15 धावांचं. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी सांगणार आहे. पण हे फटके मात्र प्रेक्षकांचे मन होऊन जातात. हा फटका मात्र येऊन झालाय आणि फटका आलाय चौकाराच्या बाहेर, चौकार आलाय आणि अर्थातच पाठी राख्यांमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. ओवी 11 संघाच्या पॅव्हिलियन मध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या अर्थातच होतीये ती म्हणजे 58. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. बिगिट खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅकडॉ फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा या ठिकाणी चित्याच्या चपळाईने या ठिकाणी पूर्ण करतायत. स्कोर कार्ड वरती धावा होत आहेत 60. आता सामन्यातले निर्णायक बाकी चेंडू आहेत 3 आणि विजयासाठी गोळाकार 13. असाच सामना मगाशी सुद्धा झाला होता. तो ओवी संघाने या ठिकाणी जिंकला होता. परंतु या सामन्यामध्ये काय होईल, सर्वच क्रिकेट रसिकाचं लक्ष या मैदानाकडे लागून राहिलंय. बिगेट करण्याचा प्रयत्न अर्थात आपण बघतोय. अर्थातच बॅटची एज घेत एक फलंदाज मात्र बाद झालाय आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. 2 चेंडू आणि 12 धावांचं. जर 12 धावा झाल्या, 2 षटकार आले तर मॅच या ठिकाणी बरोबरी सुटेल आणि एक सुपर ओव्हर अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल. सुपर ओव्हर होईल का की या ठिकाणी सामना जिंकेल ही येणारी वेळ या ठिकाणी सांगणार आहे. ओवी 11 आणि अंश रिया एंटरप्राइजेस हा संघ या ठिकाणी लढतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. मगाशी 2 चेंडू मध्ये 12 धावा पाहिजे होत्या, 2 षटकार मारले होते. आता जर 2 षटकार मारले तर सामना टाय होईल आणि अर्थातच या लीग मधली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळू शकते. चेंडूला बिगिट केलाय. अर्थातच क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, बागडतोय. मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं तर सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा येतोय प्रेक्षणीय चौकार आणि आता सामन्यातला निर्णायक चेंडू बाकी आहे 1 आणि विजयासाठी धावा गोळा करायच्या आहेत त्या म्हणजे 9. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. याच्या उद्या लक्षात घ्या मित्रांनो, भोराई 11 आणि उद्याचा जो पहिला मॅच असेल लॉर्ड्स आपल्याला प्रत्येकाला आलेले आहेत. यावेळी मात्र चेंडूला या ठिकाणी बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक यावेळी षटकार आलाय आणि फक्त 3 धावेने या ठिकाणी ओवी 11 संघ पराभूत झालाय. मात्र एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि अर्थातच आपल्या संघाला या ठिकाणी प्रफुल्लित केलं. या ठिकाणी विजयी झालाय मित्र म्हणेन अंश 11 रिया एंटरप्राइजेस संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाने चांगला खेळ करून दाखवलात आणि शेवटपर्यंत झुंज आपण दिलीत आणि एक चांगला सामना या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळाला. उद्याचा या ठिकाणी शनिवारचा या ठिकाणी